माझ्या सासरच्यांनीच म्हणजे माझ्या घरच्यांनीच मला असं सांगण्यात आलं होतं माझ्या सासरकडनंच, की त्यांच्याकडची जी एक पद्धत होती की सकाळी 5ला उठणे, 4ला उठणे, रात्री 9-10 वाजता झोपणे, या सगळ्या प्रकारात मी कुठे मोडत नव्हते. मी काय, तुषार काय. कारण आमचं फील्ड वेगळं आहे, त्यांचं फील्ड वेगळं आहे. त्यांना ते आता त्यांचं ते काट्यावरचं आयुष्य आहे सासू सासऱ्यांचं. तर त्याच्यात कुठेतरी आपलं जमणार नाही आणि मग ते पुढे जाऊन वादावादी नको म्हणून त्यांनी घेतलेला तो त्यांच्याकडून डिसिजन होता. याचा अर्थ तो डिसिजन मी घेतला की मी वेगळं राहिले असंही झालेलं नाही. सो त्याच्यामुळे काय झालं, मी तिकडून जेव्हा त्यांनी आम्हाला वेगळं केलं आणि मग आम्ही वेगळे राहिलो तेव्हापासून आम्ही दोघेच राहतोय. माझा स्वराध्य पण लेट झाला. सो ह्या लोकांचं माझ्याकडे येणं जाणं वरचेवर व्हायचं आणि उलट त्यांच्याच घरात राहून तिथेच राहून त्यांना काय मी आनंद देणार. उलट माझी आई मूळची मुंबईत राहिलेली होती लग्न झाल्यावर. ती मुंबई सोडून बाबांच्या नोकरीमुळे किंवा काही गोष्टींमुळे डोंबिवलीकडे म्हणजे भांडूप मग डोंबिवली अशी थोडी मागे 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 राहायला गेली. सो तिचं मुंबईचं उलट स्वप्न होतं. उलट मी म्हणेन मी ते पूर्ण केलं. ते कसं तर मी मुंबईत माझं स्वतःचं घर केलं आणि मी माझ्या आईवडिलांना माझ्याकडे आणलं आणि त्यांना माझ्याबरोबर मुंबईत राहणं, फिरवणं, त्यांना मी आज भरपूर तीर्थयात्रा करून दिल्या आहेत, सगळं केलं आहे. सो ती मजा आम्ही करतो. त्यामुळे तू जो प्रश्न विचारलायस की माझ्या मुलाचं काय, त्याला आजोळी आल्यासारखं वगैरे, तर त्याच्यासाठी हे आजी आजोबा हे त्याचे म्हणजे त्याला काहीही झालं तरी तो मी जितका माझ्या आईवडिलांना फोन करायला विसरत असेन किंवा कामातून होत नसेल माझ्याच्याने तर त्याचा कमीत कमी 2 दिवसातनं 1 दिवसातून त्याचा फोन असतोच आजी आजोबांना. आणि आजी आजोबांकडे गेलं की त्याला खूप मजा येते. आणि आजोळ हे म्हणजे त्याला आजोळ म्हणजे पूर्वी कसं असायचं की एक असं छोटं बैठं घर वगैरे, तसं नाही आहे त्यांचं पण बिल्डिंगमध्येच घर आहे. सो त्यामुळे काय होतं त्याला ती मजा येत नाही. मग आम्ही सगळे मिळून माझ्या गावच्या घरी जातो आणि तिकडे आम्ही मजा करतो. त्यामुळे आम्ही मिळून मिसळून अजूनही धमाल करत असतो. अलिबागला माझ्या सासरचंच घर आहे. आमचं स्वतःचं उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर आहे देवलांचं आणि त्यामुळे ते घर आहे सासू सासऱ्यांचंच. पण त्यांच्याऐवजी माझंच जाणं जास्त होतं तिकडे. तेही डोंबिवलीतच राहतात. त्यांचं वेगवेगळं त्यांचं ते खूप बिझी असतात त्यांच्या कामामध्ये. त्यांचं काही येणं होत नाही मुंबईला. त्यांना फारशी मुंबई आवडत नाही, त्यामुळे त्यांचं येणंच होत नाही. सो मला मात्र माझ्या नवऱ्याला गावाकडची आणि लहानपणापासून त्या देवळाची त्या घराची आवड ह्यांनीच लावलेली, अर्थात सासू सासऱ्यांनीच. त्यामुळे तिथे जाणं होतं आणि मग अर्थातच त्यामुळे माझंही जाणं होतं. आणि मग मी गेले की पुढे जाऊन त्यांच्यानंतर मी कसं घर सांभाळेन तर त्याची सवय जणू काही मला आत्तापासूनच आहे. तिथे मला मजा येते. मला गावच्या घर माझं माहेरचं काहीच नाही राहिलं. आमचं खरं माझ्या वडिलांचं आजोळ म्हणजे माझं स्वतःचं आजोळ हे कर्नाटकात होतं, कारवारला. हलियाळ नावाचं गाव होतं, तिथले माझे बाबा. तर तिथे मोठं घर होतं बैठं वगैरे. तर तसं आता काही राहिलं नाही तिकडे, ना शेत जमीन राहिली ना काही. ते कसेल त्याची जमीन त्याच्यात बरंच गेलं. तर इथे मात्र तसं नाही आहे. इथे आमचं बैठं घर आहे, आमचं स्वतःचं मंदिर आहे. माघी उत्सव होतो 3 दिवसाचा. त्यामुळे हे सगळं जातीनं 21 वर्ष एक कुळाचार पाळणारी एकमेव सून आहे मी, असं मी म्हणीन. याचं कारण असं की तुषार एकुलता एक असला जरी तरी चुलत भावंड आहेत, बरेच लोक आहेत. पण इतकी वर्ष तुषारच्या आजीनी तिथे सांभाळलं. त्यानंतर माझ्या सासूबाई बरीच वर्ष करत होत्या, त्यांच्याबरोबरीने मी शिकून घेतलं आणि आता गेली अनेक वर्ष मी तिथे जाऊन हा सगळा भार सांभाळते. आणि मी ते सगळे कुळाचार करते जे सासरी आहेत. म्हणजे अगदी गणपती असू दे, नवरात्र असू दे, माघी उत्सव असू दे, सगळं आनंदाने करते. कारण मला प्रचंड देवाधर्माचं करायची आवड आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.